त्यानंतर समुदाय विकास जो आहे त्याचे काही तत्व आहेत. ते तत्व म्हणजे की समानता आणि नॉन डिस्क्रिमिनेशन, अर्थातच भेदभाव नष्ट करणं आणि समानता प्रस्थापित करणं असते. सामाजिक न्याय समुदायामध्ये त्याचा अवलंब करणं आणि जे मानवी अधिकार आहेत गावातील लोकांचे किंवा त्या व्यक्तींचे, रहिवाशांचे, त्यांना अबाधित ठेवणं. कलेक्टिव्ह ऍक्शन, अर्थातच एक होऊन कृती करणं. कारण समुदाय विकास फक्त तुमच्या आमच्या सारखा डेव्हलपमेंट प्रॅक्टिशनर किंवा मग एखादा युवक युवती एकट्याने नाही करू शकत. त्यासाठी गावाला एकीकृत होणं आवश्यक आहे. सो हे एक महत्वाचं तत्व आहे. नंतर आहे की कलेक्टिव्ह एम्पॉवरमेंट, म्हणजे एका कृतीद्वारे, एका कलेक्टिव्ह कृतीद्वारे सर्वांना त्याचा फायदा झाला पाहिजे आणि सगळे सर्वार्थ दृष्टीने मजबूत झाले पाहिजे. मग ते सामाजिक, वैयक्तिक, आर्थिक असो, हेल्थच्या दृष्टीने असो किंवा कोणत्याही दृष्टीने असो. आणि एकत्रित काम करणं आणि एकत्रित शिकणं, हे काही प्रिन्सिपल्स, हे काही तत्व आहेत समुदाय विकासाची, ज्यांचा उद्देश गरजा शोधणं, प्लॅन तयार करणं आणि तो प्लॅन डिलिव्हर करून जे ध्येय ठरवलं आहे त्याला पूर्ण करणं हा असतो. आपण यानंतर बघूयात की नेमकी ही मुख्य प्रक्रिया काय आहे, समुदाय विकासाची प्रक्रिया काय आहे आणि त्याच्या पायऱ्या कोणकोणत्या आहेत. तर या ज्या पायऱ्या आहे या तुम्ही प्रत्येक देशापरत्वे म्हणा किंवा जी समुदाय विकासाची किंवा डेव्हलपमेंट फील्ड आहे त्याच्यानुसार वेगवेगळ्या दिल्या आहेत. या पायऱ्या तुम्ही जर गावात काम करण्यासाठी इच्छुक असाल तर यातल्या काही पायऱ्या तुम्ही स्किप, म्हणजे बाजूला पण ठेवू शकता. त्या न वापरता, त्यांचा उपयोग न करता तुम्ही पुढची पायरी घेऊ शकता, किंवा काही पायऱ्या ज्या आहेत त्या तुम्ही पुढे मागे घेऊ शकता. असं नाहीये की 3 नंबरची जी पायरी आहे ती 3 नंबरलाच घ्यायची आहे. तुम्ही 6 नंबरला पण ठेवू शकता. हे डिपेंड करते तुमच्या ध्येयावरती की तुम्ही गावातल्या कोणत्या भागावर काम करण्यासाठी उत्सुक आहात. तर आपण आता ज्या मुख्य सेशनचा आपला विषय आहे समुदाय विकास प्रक्रिया, त्याच्याकडे वळूयात. बेसिकली कॉमन 10 पायऱ्या आपण समोर ठेवणार आहोत. जर तुम्हाला सेशन रेकॉर्ड करतोच आहे, बट तुम्हाला नोट्स काढायचे असतील तर तुम्ही काढू शकता आणि यानंतर आपण याच्यावर डिस्कस करणारच आहोत. सगळ्यात महत्वाची आणि पहिली पायरी जिच्याशिवाय समुदाय विकास प्रक्रिया पूर्णच होऊ शकत नाही ती म्हणजे समुदायाचा अभ्यास करणं. ओके, म्हणजे मी जर आलो आता कोणत्या गावामध्ये आणि मी म्हणतो चलो चलो समुदाय विकास करणार, समुदाय विकास करणार, तर ते शक्य होणार नाही. का होणार नाही? कारण मला त्या समुदायाबद्दल माहितीच नाहीये. त्याचे बिलीफ्स काय आहेत, त्याचे व्हॅल्यू, एथिक्स काय आहेत, त्यांचं कल्चर काय आहे, या गोष्टीत जर मला माहिती नसतील किंवा पॉवर बॅलन्स कसा करतो त्या गावामध्ये हे माहिती नसेल तर मी त्या गावात कामच करू शकणार नाही. आणि मोस्ट ऑफ द टाइम भारतामध्ये हेच होते. 28 वर्ष झाली पंचायती राज व्यवस्था लागू होऊन, परंतु ग्रामीण भागासाठीच्या स्कीम व्यवस्थितरित्या पार पाडल्या जात नाही किंवा लागू होत नाही किंवा त्याचा फायदा गावकऱ्यांना यासाठी होत नाही कारण बॉटम टू टॉप अप्रोच असल्यावर सुद्धा आपल्याकडे टॉप टू बॉटम स्कीम राबवल्या जातात. समुदायाच्या गरजा न ओळखता स्कीम्स किंवा ज्या योजना आहेत त्यांच्यावर लादल्या जातात, त्या विभागाचा किंवा त्या भागाचा अभ्यास न करता. त्यामुळे या योजना ज्या आहेत त्या फेल होतात ग्रामीण भागामध्ये. सो सगळ्यात महत्वाची पायरी की समुदायाचा अभ्यास करणं किंवा त्याला जाणून घेणं. तुम्ही जर एखाद्या गावात राहत असाल, तुम्ही एखादी संस्था असाल, तुम्ही डेव्हलपमेंट प्रॅक्टिशनर असाल किंवा तुम्हाला जॉब लागला समुदाय विकासाच्या क्षेत्रामध्ये, तर सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्ही त्या समुदायाबद्दल माहिती करून घ्या. माहिती काय करून घ्यावं लागेल यासाठी आपल्याला? तर त्यातले इश्यूज काय काय आहेत, समस्या काय काय आहेत, संसाधनं कोणती उपलब्ध आहेत त्या गावात, गरजा काय आहेत त्या गावाच्या किंवा त्या समुदायाच्या, पॉवर स्ट्रक्चर कसं काम करते आणि डिसिजन मेकिंग पॉवर कशी काम करते. डिसिजन मेकिंग पॉवर साठी उदाहरण दिलं की गावात जर स्ट्रीट लाईट बसवायचे असतील तर ते फक्त वॉर्ड मेंबर आणि सरपंचाच्या घरासमोरच बसवले जातात का, की इतर लोकांच्या, इतर समुदायातील व्यक्तींच्या, जे युनिव्हर्सल ऍडल्ट फ्रँचायझीज आहेत, मतदार आहेत 18 वर्षाच्या वरील, त्यांच्या घरासमोर सुद्धा बसवले जातात का, कोणत्या वस्त्यांमध्ये बसवले जातात आणि ते बसवण्यासाठी कोण निर्णय घेते,
निर्णय प्रक्रियेमध्ये कोण सहभागी असते? समुदाय असतो की जे लोक पॉवर मध्ये आहेत ते असतात. ही डिसिजन मेकिंग प्रोसेस तुम्हाला जाणून घेणं महत्वाचं आहे. आणि यासाठी काय करायचं नेमकं? असं नाही की तुम्ही बॅग भरली आणि डायरेक्ट गावात जाऊन राहायला लागले. ते पण चालेल. बट त्या आधी सुद्धा सगळ्यात महत्वाचं आहे की लोकल न्यूजपेपर जे आहेत, म्हणजे आपल्याकडे काही मला नावं पुढारी, काय देशदूत वगैरे हे जे ग्रामीण भागातले काही पेपर वगैरे आहेत, ठराविक रिजन्स मध्ये जे पब्लिश होतात, गावांबद्दल ज्यात माहिती असते, त्याचं रेग्युलर वाचन करणं महत्वाचं आहे. गावात एखादा इव्हेंट असला म्हणजे बाजार हाट असो किंवा मग मेळा असतो किंवा मग जत्रा म्हणतो आपण त्याला, उरूस जत्रा वगैरे असे कम्युनिटीचे इव्हेंट जे असतात छोटे छोटे, ते अटेंड करणं महत्वाचं आहे. त्यातून तुम्हाला गावाचं कल्चर, संस्कृती आणि इकॉनॉमिक स्टेटस कळेल. त्यानंतर रिपोर्ट जर असतील त्या गावाबद्दल किंवा त्या विभागाबद्दल तर ते तुम्ही वाचू शकतात. आणि त्या गावात जर सरकारचे, शासनाचे काही प्रोजेक्ट सुरू असतील, काही ऍक्टिव्हिटीज सुरू असतील, जसे नरेगा असेल किंवा मग स्वच्छ भारत मिशन अंतर्गत काही लाभार्थ्यांना काही देणं असेल किंवा जिल्हा परिषदेच्या अंतर्गत सिलाई मशीन वगैरे वाटप करणं असेल, ब्युटी पार्लर कोर्सेस वगैरे सुरू करणं असेल किंवा मग शेतीची सामग्री देणं असेल, तर या ज्या प्रोजेक्ट किंवा या ज्या स्कीम्स आहेत त्याबद्दल माहिती घेणं खूप महत्वाचं आहे. आणि क्लोज ऑब्झर्वेशन, खूप जवळून निरीक्षण करणं त्या समुदायाचं तुम्हाला महत्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं या प्रोसेसमध्ये 2 गोष्टी जवळ राहू द्यायच्या ऑब्झर्वेशन सोबत. एक म्हणजे पेन आणि एक म्हणजे डायरी. जर तुम्ही डेव्हलपमेंट प्रॅक्टिशनर असाल, तुम्ही गावात काम करण्यासाठी इच्छुक असाल, तर ह्या 2 गोष्टी तुमच्यासाठी महत्वाच्या. कारण तुम्हाला ईच अँड एव्हरी पॉइंट यात नोट करावा लागतो. या सगळ्या गोष्टी ज्या आपण बघितलं आता की नीड्स, पॉवर, न्यूजपेपरची रीडिंग करणं, या गोष्टी आपल्याला काय देतील तर त्या समुदायाबद्दल माहिती देतील. त्या समुदायाची ताकद काय आहे आणि विकनेस, कमजोरी काय आहे याबद्दल आपल्याला माहिती देतील. म्हणजे दुसरी पायरी आहे लिसन टू दी कम्युनिटी मेंबर्स. म्हणजे समुदायाचे जे मेंबर्स आहेत, आता समुदायाचे मेंबर्स कोण? जे गावकरी आहेत, जे समुदायात राहतात ती लोक. त्यांचं ऐकून घेणं. हं. आपण फक्त वाचन किंवा निरीक्षण करून सगळ्या गोष्टी जाणून नाही घेऊ शकत. कारण फक्त बघितलेल्या आणि वाचलेल्या गोष्टी खऱ्या असतीलच असं नाहीये. यासाठी तुम्हाला आपल्याला लोकांशी, स्थानिक समुदायाशी बोलणं गरजेचं आहे. म्हणजे उदाहरण, तुम्हाला जर एखाद्या गावामध्ये काम करायचं आहे सार्वजनिक स्वच्छतेवरती, तुम्ही वाचन केलं भरपूर, तुम्ही ऑब्झर्वेशन केलं की गटारी वगैरे उघड्या आहेत. त्या गावाचा आरोग्य अहवाल तुम्ही बघितला की मागच्या वर्षी पावसाळ्यामध्ये हगवणीने 100 घरं होती, त्यातली 90 घरं आजारी पडली होती. डेंग्यू इतक्या इतक्या लोकांना झाला होता. कारण या स्वच्छतेशी निगडीत आहेत आणि तुम्हाला त्या सार्वजनिक स्वच्छतेच्या विषयावरच काम करायचं आहे. तर तुम्ही रीडिंग आणि ऑब्झर्वेशनने फक्त काही डेटा कलेक्ट करू शकता. पण जेव्हा पण जेव्हा तुम्ही लोकांशी इंटरॅक्ट व्हाल, कम्युनिटी मेंबर जे आहेत, समुदाय जो आहे लोकल, त्यांच्याशी बोलाल, तेव्हा तुम्हाला त्यांचे परसेप्शन्स आणि त्यांचे व्ह्यूज कळतील त्याच्यावर, की हां, ही जी समस्या आहे, ही उद्भवण्यामागची कारणं काय आहेत. एका बाजूला तुम्हाला असं माहिती पडू शकते, की गटारी वगैरे बांधण्यासाठी किंवा कचऱ्याची विल्हेवाट करण्यासाठी ग्रामपंचायतीकडे फंड आलेला आहे आणि लोकं काम पण करत आहे. पण हे वाचन आणि डेटाच्या माध्यमातून तुम्हाला कळेल. पण तुम्ही जेव्हा लोकांशी बोलाल तिथल्या, की चला बुवा ते तयार आहेत कचरा वगैरेचं हे डंपिंग ग्राउंड वगैरे तयार करायला, गटर बांधायला. तरी तुम्ही का तरी ती गोष्ट का नाही होत आहे पूर्ण? तर कदाचित लोकं सांगू शकतील, की त्यांचा विचार आहे ते डंपिंग ग्राउंड, कचऱ्याची विल्हेवाट लावणं याच्या अमक्या-तमक्याच्या घराच्या समोर करायचं आहे. त्याच्या घराच्या समोर केलं तर ते चांगलं नाही वाटणार. त्याच्या घराच्या समोर कचरा येईल, वास येत राहील. ओके. तर हे छोटे-छोटे इन्साईट आपल्याला मिळतील लोकांशी बोलून. किंवा लोकांशी बोलायचं असेल तर जागा कोणत्या असतात? आता आठवडे बाजार असतो भरपूर गावांमध्ये. हं. तिथे आपण व्हिजिट्स करू शकतो किंवा लायब्ररी असतील गावामध्ये, तिथे काही लोकांशी एन्काउंटर आपण करू शकतो. बोलू शकतो त्यांच्याशी. बऱ्याचदा पारावर गप्पा मारत बसलेले असतात लोक. म्हणजे एखाद्या झाडाखाली तो पार असेल किंवा एखादं मंदिर असेल किंवा कोणतं सार्वजनिक ठिकाण असेल, तिथे आपल्याला दिसतंय की लोकं गप्पा मारत बसतात. तिथे आपण इंटरॅक्ट होऊ शकतो अशा लोकांशी. हं. शॉपिंगचं जे स्टोअर आहे छोटंसं, किराणा दुकान आहे, तिथे आपण लोकांशी बोलू शकतो. ओके. आणि याच्याहून आपण ठरवू शकतो, की या समुदायाच्या कोणत्या
भागावर काम करण्याची गरज आहे, किंवा तुम्ही जर ठरवलेलं असलं की हा मला या या अंगावर या भागावर काम करायचं आहे या समुदायाच्या, तर लोकांचं काय मत आहे त्याच्यावर हे जाणून घेणं आपल्याला या प्रक्रियेतून खूप महत्वाचं असेल. आता उदाहरण बघा की PHC म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र प्रत्येक गावामध्ये किंवा आजूबाजूच्या गावांमध्ये असतात, आणि काही ठराविक कालावधीनंतर ज्या ANM किंवा मग नर्स वगैरे असतात ते येतात, व्हिजिट करतात. किशोरवयीन मुली आणि गर्भवती महिला किंवा मग सामान्य महिला यांना सुद्धा आयर्न पिल्स वगैरे देतात, किंवा मग मलेरियाची टेस्ट वगैरे करायला येतात सगळे लोक. तर त्यांचा अप्रोच ठरलेला आहे की लोकांच्या त्या समुदायाच्या आरोग्याच्या घटकावर आपल्याला काम करायचं आहे, अपडेट घ्यायची आहे. आय नो की आता नाही होत त्या गोष्टी, कारण आपलं हेल्थ केअर स्ट्रक्चर पूर्ण निकामी झालाय सध्या परिस्थितीत. पण आपण जर 3 ते 4 वर्षापूर्वी बघितलं तर कंटिन्यू व्हिजिट्स त्यांच्या असायच्याच, आणि असतात आता सुद्धा भरपूर डेटा कलेक्शनसाठी. सो त्यांचा अप्रोच ठरलेला आहे की मला गावाच्या आरोग्यावरती काम करायचं आहे, आणि कोणती कामं करायची आहे. ब्लड सॅम्पल कलेक्शन करणं असो, पिल्स वगैरे प्रोव्हाइड करणं असो, किंवा मग जो पूरक आहार असतो, पौष्टिक आहार असतो महिला आणि बाळासाठी तो देणं असो, उद्दिष्ट ठरलेले आहेत आणि त्यानुसार ते काम करतायत. पण आपल्याला जर आपले उद्दिष्ट ठरवायचे असतील ग्रामीण भागात काम करण्यासाठी, तर आपल्याला सुद्धा या 2 पायऱ्या महत्वाच्या ज्या आपण बघितल्या, की समुदायाची ओळख करणं आणि लोकांशी इंटरॅक्ट होणं तिथल्या. हे आपल्याला पार पाडाव्याच लागतील. त्याशिवाय आपण पुढे वळू शकत नाही. आणि या पायऱ्या आपण स्किप नाही करू शकत, कारण या महत्वाच्या आहेत. यानंतरची पायरी येते की लोकांना एकत्रित करणं आणि एक अंतिम ध्येय ठरवणं. आता तुम्ही गावात गेल्यानंतर ओळख केली, लोकांशी बोललात, सगळ्या गोष्टी केल्यात. तर आता एक व्हिजन ठरवावं लागेल तुम्हाला की मी काय घेऊन आलो होतो गावामध्ये, स्वच्छ होतं. हे व्हिजन ठेवलं होतं. किंवा असंही होऊ शकते की तुमचं व्हिजन चेंज होऊ शकते. सार्वजनिक स्वच्छता नसेल, तर तुमचं हे होऊ शकते की ग्रामसभेमध्ये लोकांचा सहभाग वाढवणं हा माझा उद्देश आहे. तर तुम्ही तो सुद्धा उद्देश लोकांशी बोलून नंतर ठरवू शकता. मग ही पायरी येते की लोकांना एकत्रित करणं त्यासाठी. तुम्ही जेव्हा आयडेंटिफाईड करता त्या समुदायाच्या गरजा, तेव्हा तुम्हाला कळते की काही कॉमन इंटरेस्ट किंवा कॉमन इश्यू आहेत तिथल्या समुदायाचे. ओके. आणि त्यातली काही लोक, असं नाहीये की गावात जर 1000 लोक असतील तर 1000 लोक त्याच्यावर काम करायला तयार आहेत. त्यातली 100 तरी लोक, 100 तरी व्यक्ती, गावाचे जे मेंबर्स आहेत ते त्यावर काम करायला इच्छुक असतात. तर अशा लोकांना, इच्छुक लोकांना एकत्रित करणं हे एक महत्वाचं काम आहे. ओके. मग यात तुम्ही हे करू शकता की कोणत्या संस्थेची, बाहेरच्या संस्थेची मदत घेऊ शकता, ज्यांना समुदाय विकास प्रक्रियेबद्दल माहिती आहे, किंवा तुम्ही जर त्याचा अभ्यास केला असेल तर तुम्ही सुद्धा त्यांचा ग्रुप फॅसिलिटेशन करू शकता. म्हणजे 1000 मधून 100 लोक आता सार्वजनिक स्वच्छतेवरती काम करायला तयार आहेत. ओके. तर तुम्ही या लोकांना बांधून ठेवणं गरजेचं आहे, कारण तुमचा इंटरेस्ट ग्रुप आहे तो. ओके. तो फोकस ग्रुप आहे. आणि सोशल कॅपिटल नावाची थेअरी हेच म्हणते की गावातले ज्या व्यक्ती एका समस्येवर काम करण्यासाठी तयार आहेत, त्यांना बांधून ठेवणं आणि त्यांच्या मनुष्यबळाचा, त्या ह्युमन कॅपिटलचा गावासाठी उपयोग करणं हे फार महत्वाचं आहे. तेव्हा कुठेतरी एखादा चेंज होऊ शकतो. मी सोशल कॅपिटल थेअरीची लिंक वगैरे पाठवेल तशी एक्स्ट्रा रीडिंग मध्ये, ते तुम्ही वाचून घ्याल. बट अशा लोकांना एकत्रित करून त्यांना बांधून ठेवणं गरजेचं आहे. यासाठी तुम्ही डिस्कशन्स करणं, सभा घेणं आवश्यक आहे. आठवड्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा. कारण सातत्य असल्याशिवाय आपण आपलं व्हिजन, आपण जे ठरवलं आहे ते कधीच पूर्ण करू शकत नाही. सो सभा घेऊन किंवा मग मीटिंग्स घेऊन ते कॉमन कम्युनिटी व्हिजन जे आहे त्याच्यावर काम करणं खूप महत्वाचं आहे. ओके. आणि यातून तुम्हाला सपोर्ट पण मिळेल, कारण यातल्या 100 व्यक्तींकडून किंवा 100 व्यक्तींमधल्या 20 व्यक्ती तरी अशा असतील ज्यांची काय म्हणतो आपण, होल्डिंग पॉवर समुदायावरती आहे किंवा बाहेरच्या समुदायावरती आहे. ओके. म्हणजे
त्यांचे काही रिसोर्स पर्सन असतील, काही संसाधनं असतील ज्याचा उपयोग आपण आपल्या कामासाठी करू शकतो. उदाहरणार्थ की सार्वजनिक स्वच्छता हे जर आपण व्हिजन ठरवलं त्या गावासाठी आणि त्या 100 व्यक्तींपैकी कोणीतरी एक व्यक्ती असेल किंवा 2 व्यक्ती असतील की ज्याला माहिती आहे की याच्यावर कोणती संस्था काम करते किंवा याच्यावर कोणता माणूस काम करतो या विषयावर. तर तो तुम्हाला तो कॉन्टॅक्ट देऊ शकतो आणि त्याचा वापर तुम्ही तुमच्या समुदाय विकास प्रक्रियेत तुमच्या त्या व्हिजन जे ठरवलं आहे त्याच्यावर काम करण्यासाठी करू शकता. आणि हे करताना लक्षात ठेवायचं की आपले विचार थोपवायचे नाहीत. कारण आपण समुदायासाठी काम करत नाही आहोत. सोशल वर्क प्रॅक्टिसमध्ये हे शिकवलं जाते की वी आर नॉट वर्किंग फॉर कम्युनिटी, वी आर वर्किंग विथ द कम्युनिटी. आपण लोकांसोबत काम करत आहोत. ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची. कारण ज्यावेळेला तुम्ही म्हणता आम्ही लोकांसाठी काम करणार आहोत, त्यावेळेला तुम्ही तुमचा क्लास वाढवता तिथे. आपण स्वतःचा वर्ग वाढवतो तिथे, की हां, मी करतोय. एक इगोइस्टिक अप्रोच तिथे तयार होतो, जो ह्या प्रॅक्टिसमध्ये नकोय. नेहमी असं म्हणायचं, की आम्ही समुदायासोबत काम करतोय. तेव्हा एक डेमोक्रॅटिक पार्टिसिपेशन आणि एक डेमोक्रॅटिक व्हॅल्यू त्या गटाची राहील नेहमी आणि त्या कामाची सुद्धा राहील. नंतर चौथी पायरी जी आहे ती आहे समुदायातल्या संसाधनं, समस्या आणि गरजा हे ओळखणं. ओके. हा ग्रुप बनवल्यानंतर, हा एक गट बनवल्यानंतर आपल्याला काम करावं लागेल, की आता ह्या समुदायाचे संसाधनं कोणकोणती आहेत? संसाधनं म्हणजे नैसर्गिक संसाधनं असतील किंवा फायनान्शियल संसाधनं असतील ज्याच्यातून उत्पन्न मिळते गावाला. ओके. किंवा मग पॉवर स्ट्रक्चर मधली काही संसाधनं असतील ज्यांची ओळख बाहेर आहे गावाच्या आणि जे त्याची संसाधनं आपल्याला उपलब्ध करून देतील. गरजा त्यानंतर समुदायाच्या काय काय आहे आणि इश्यूज, प्रॉब्लेम किंवा समस्या काय काय आहेत त्या याच्या. तर यासाठी आपल्याला डेटा कलेक्ट करावा लागेल जो क्वालिटेटिव्ह किंवा क्वांटिटेटिव्ह असेल. आणि यासाठी आपण पार्टिसिपेटरी रुरल अप्रायझल म्हणजेच ग्रामीण सहभागीय मूल्यांकन नावाचा प्रकार जो आहे त्याचा वापर करू शकतो. ही एक पद्धत आहे ज्याच्यातून आपण गावाबद्दलची माहिती जमा करू शकतो. गावाचा इतिहास, गावाचं मॅपिंग करणं, गावाचं नैसर्गिक साधन संपत्ती किती आहे याचं मॅपिंग करणं, गावामध्ये कास्ट किंवा पॉवर स्ट्रक्चर कसं काम करते याचं मॅपिंग करणं, सीझनल कॅलेंडर बनवणं, आरोग्यात्मक कॅलेंडर बनवणं, की कोणत्या महिन्यात किती आजार येतात, कोणते आजार येतात. हं. या सगळ्या गोष्टी आपण पार्टिसिपेटरी रुरल अप्रायझल मधून म्हणजे ग्रामीण सहभागीय मूल्यांकन याच्यातून आपण करू शकतो. त्यानंतरची एक सोपी पद्धत आहे स्वॉट अनालिसिस. आपल्यापैकी भरपूर लोक फॅमिलियर आहात याच्याबद्दल, की स्वॉट म्हणजे स्ट्रेंथ अर्थात ताकद, वीकनेस अर्थात कमजोरी, अपॉर्च्युनिटीज अर्थात की कोणत्या संधी आहेत आणि थ्रेट्स अर्थात कोणती आव्हाने येतील हे काम करताना याचा एक चार्ट बनवणं आहे. ओके. त्यानंतर एक आहे पद्धत नीड अनालिसिस. गावाच्या जो आपण ग्रुप बघितला त्याच्यातून जर काही कॉमन इंटरेस्ट आपल्याकडे आले, इव्हन तो कॉमन इंटरेस्टवरच तो ग्रुप आधारलेला असेल, तर त्याच्यानुसार नीड्स अनालिसिस आपण करू शकतो, की हां, गरजा काय काय आहे या गावाच्या हे आपण ठरवू शकतो. त्यानंतर आपल्याकडे 3 गोष्टी तयार होतील या प्रक्रियेत. एक म्हणजे की गावाच्या गरजा काय आहेत? ओके. अर्थात उदाहरण आपण घेऊ की सॉरी, गावाच्या समस्या काय आहेत पहिले आपण हे बघू. यासाठी उदाहरण की गावाची समस्या काय आहे? तर सार्वजनिक स्वच्छता गावामध्ये नाही आहे. ही एक मुख्य समस्या आपण आयडेंटिफाय केली. गरज काय आहे यासाठी गावाला? तर सार्वजनिक शौचालयांची, गटारांची पुनर्बांधणी करणं आणि कचरा व्यवस्थापन करणं. ह्या गरजा आहेत या गावाच्या. ओके. आणि रिसोर्सेस काय अवेलेबल आहेत मग? संसाधनं काय अवेलेबल आहेत यासाठी? ओके. हे अनालिसिस केल्यानंतर आपल्याकडे मग कळेल आपल्याला, की हो, सार्वजनिक जागा आहे ग्रामपंचायतीची गावाच्या बाहेर, तिथे आपण ग्राउंड वगैरे करू शकतो. ट्रॅक्टर नाहीये अजून ग्रामपंचायतीकडे. तो मिळतो ग्रामपंचायतीला, त्याच्यातून आपण ट्रॅक्टर वगैरे विकत घेऊ शकतो. ओके. त्यानंतर अ, मनुष्यबळ जे आहे याच्यावर काम करणारं किंवा ग्रामपंचायतीमध्ये जे मेंबर्स आहेत स्वच्छता समितीचे वगैरे ते गैरहजर असतात सभांना किंवा जे वर्कर आहेत, जे कामगार आहेत यावर काम करणारे, गटर वगैरे साफ करणं किंवा पुनर्बांधणी करणं गटारींची अवेलेबल नाही आहेत. हे रिसोर्सेस अवेलेबल नाही आहेत.
तर हे पण आपण त्या लिस्ट मध्ये जोडू शकतो. म्हणजे आपल्याकडे एक स्ट्रक्चर तयार होईल की ओके, आपल्या गावाची ही समस्या आहे, ही गरज आहे आणि ही संसाधनं आहेत आणि नाही आहेत. ओके, यानंतर पुढची पायरी येईल की आपल्याला या समस्येवर ऍक्च्युअल काम कर, म्हणजे एक याचं रिअलायझेशन लोकांना करून देणं होईल. म्हणजे आपण या पॉइंटला असं नाव देऊ शकतो की समुदायाला त्याच्या गरजांची आणि समस्यांची जाणीव करून देणं. ओके, तर जो आपण 100चा ग्रुप ठरवला होता, जे 100 मेंबर्स होते आपल्याकडे, त्यापैकी काही लोकांना या समस्येची किंवा या गरजेची आवश्यकता वाटली नसेल, पण या प्रक्रियेमध्ये आपल्याला या समस्येवर काम करणं का महत्वाचं आहे आणि एकत्रित होणं का महत्वाचं आहे, हे पटवून द्यावं लागेल. तेव्हा कुठे तेव्हा कुठे सगळी लोक, सगळे मेंबर्स एकत्र येतील आणि त्यावर काम करायला तयार होतील. ओके, यानंतरची 6वी पायरी आपण हे म्हणू शकतो की व्हेइकल फॉर चेंज याची नेमणूक करणं, म्हणजे एखाद्या समितीची स्थापना करणं. ओके, जो इंटरेस्ट ग्रुप आहे त्यापैकी काही लोक घेऊन, कारण आपण 100च्या 100 लोकांना जर निर्णय प्रक्रियेत समाविष्ट करून घेतलं तर कोणतंच काम होणार नाही. ओके, सो डेमोक्रेटिक डिसिजन म्हणजे लोकशाहीत्मक डिसिजन घेऊन त्यापैकी 10 मेंबर तरी निदान आपल्याला ठरवावे लागतील. त्यांची एक समिती बनवावी लागेल. या समितीमध्ये बाहेरच्या काही एनजीओची लोक असतील तर त्यांना आपण अंतर्भूत करू शकतो. ऍज अ डेव्हलपमेंट प्रॅक्टिशनर तुम्ही गावाच्या विकासासाठी काम करायला तयार आहात, सो तुम्ही सुद्धा त्यात सहभागी होऊ शकता. आणि जे विजन तुम्ही ठरवलं आहे, ज्या समस्येवर काम करणं तुम्ही ठरवलं आहे, त्यावर चर्चा घडवून आणू शकता तुम्ही. आणि ऍक्च्युअल पोटेन्शियल पार्टनर जे आपण म्हणतो की याच्यासाठी आता बघा, कोणतेही काम करायचं असेल तर फंडची आवश्यकता असते. तर एक तर याच्यासाठी पोटेन्शियल पार्टनर आपण बघू शकतो की कोणत्या संस्था याच्यावर काम करत आहे, त्यांच्याकडून आपण फंड घेऊ शकतो, अथवा ग्रामपंचायतीचा काही निधी त्या कामासाठी असेल तर आपण तो घेऊ शकतो, किंवा जो अतिरिक्त निधी आहे कदाचित तर त्याला आपण या कामासाठी वळवू शकतो. तर ती प्रोसेस या समितीद्वारे केली जाईल. आणि ही समिती जी आहे ती ओके, यानंतरची महत्वाची पायरी आहे ऍक्शन प्लॅन तयार करणं, कृती आराखडा तयार करणं. जसं मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं की शासनातर्फे ग्रामपंचायत डेव्हलपमेंट तयार केला, प्लॅन तयार केला जातो. तसंच आपण स्वतःचा एक कृती आराखडा, कारण तुम्ही वैयक्तिकरित्या हे काम करत आहात, तर तुम्ही हा कृती आराखडा तयार करू शकता स्वतः. याच्यामध्ये कृती आराखड्यात काय असेल हे जास्त सांगायची गरज नाही. तर आपल्याला कोणत्या समस्येवर काम करायचं आहे, ओके, त्याची मार्ग कोणकोणती आहेत, इनिशिएटिव्ह काय काय घ्यायचं आहे आपल्याला, काम कोण कोण करेल त्याच्यावर समित्या आपल्याला नेमायच्या आहेत का अजून, पैसे किती लागणार आहेत कोणत्या याच्यासाठी, आणि सगळ्यात महत्वाचं डेडलाईन काय असणार आहे कोणत्या कामाची. ओके, डेडलाईन कोणत्याही कामात खूप महत्वाची आहे. म्हणजे अंतिम तारीख जी आपण म्हणतो ती प्रत्येक कामात महत्वाची आहे. म्हणजे उदाहरणार्थ, जर तुम्ही काम करताय एखाद्या गावामध्ये, तुम्ही कृती आराखडा तयार केला, सगळ्या गोष्टी तुम्ही तयार केल्या आणि कामं सुरू आहेत. जी समिती आहे, जी लोकांशी बोलते आहे, सर्व्हे वगैरे करते आहे, ती पण तिचं काम करते. दुसरी समिती आहे मेजरमेंट करते गटारींचं, ती सुद्धा तिचं ऍट अ टाइम सायमल्टेनियसली काम करते. तिसरी समिती जी आहे, जी वाटच बघते की यांचा डेटा केव्हा कलेक्ट होणार आहे, म्हणजे ते फंड वगैरे ग्रामपंचायतीकडे मागायला बरं. चौथी एक समिती आहे ज्यांनी जागा बघून ठेवली आहे डम्पिंग ग्राउंडची, पण पुढे काय करायचंय त्यांनाच माहिती नाही. सो हे का होईल, तर तुम्ही डेडलाईन्स नाही ठरवल्या. जर तुम्ही डेडलाईन ठरवल्या की सर्व्हे इतक्याच्या इतके दिवस करणार चालणार आहे, तर तुम्ही बाकीच्या कमिटीचे जे मेंबर आहेत त्यांना सुद्धा त्यात इन्क्लूड करू शकता, म्हणजे काम सोपं होईल. तुम्ही टप्प्याटप्प्याने कोणती कामं करायची आहेत त्याच्या डेडलाईन्स ठरवून मगच तो कृती आराखडा पूर्ण करू शकता. अदरवाईज सगळी खिचडी होईल. कारण सायमल्टेनियसली जर कामं करायला गेलोत आपण, तर कोणतेही काम पूर्ण होणार नाही. यासाठी डेडलाईन ठरवणं खूप महत्वाचं आहे कृती आराखड्यामध्ये. 8वी पायरी जी आहे ती आहे ऍक्शन प्लॅन जो आहे, जो आपण बनवला आहे गावासाठी, तो इम्प्लिमेंट करणं.
म्हणजे त्याला त्या ऍक्शन प्लॅनला लागू करणं. ओके, याला आपण हृदय म्हणू शकतो. तुम्ही जे इनिशिएटिव्ह घेतला आहे त्याचं आपण हृदय म्हणू शकतो. ओके, म्हणजे तुम्ही 2 महिन्यापूर्वी विचार केला होता किंवा 1 वर्षापूर्वी की मला ह्या गावासाठी सार्वजनिक स्वच्छतेवरती काम करायचं आहे. तुम्ही वर्तमानपत्र वाचली, त्या गावाचा अभ्यास केला, डेटा कलेक्ट केला, लोकांशी बोललात, खूप दिवस रात्र मेहनत केली आणि इनिशिएटिव्ह ठरवला तुमचा. प्री प्लॅनिंग केली, कमिटी स्थापन केली, संसाधनं, गरजा, समस्या या सगळ्या गोष्टी ओळखल्यात तुम्ही आणि शेवटी मग प्लॅनिंग केल्यानंतर, ऍक्शन प्लॅन केल्यानंतर तुम्हाला तुमचं जे स्वप्न आहे गावासाठी काम करायचं ते पूर्णत्वास आणायचं आहे. सो तुम्ही ह्या ऍक्शन प्लॅन त्या गावामध्ये लागू केला आणि याला आपण त्याचा आत्मा किंवा त्याचं हृदय म्हणू शकतो. कारण आता जी प्रोसेस आहे, ज्या 3 पायऱ्या आहेत पुढच्या, ज्या आपण 10 पॉइंट्स ठरवले होते त्यातली 8वी ही पायरी आहे. 8, 9, 10 ह्या 3 पायऱ्या आपण म्हणू शकतो की तुमचं इनिशिएटिव्ह, तुमचं विजन जे आहे ते पूर्णत्वास नेण्यात मदत करतील. ओके. तर याला इम्प्लिमेंट करताना काय काय गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. एक, ह्युमन रिसोर्सेस किती आहे तुमच्याकडे? म्हणजे मनुष्यबळ तुमच्याकडे किती आहे? किती लोक गावातली एकत्रित होऊन काम करायला तयार आहेत? व्हॉलेंटियर किती लोक आहेत बाहेरच्या गावातली? आपण बघतो ना भरपूरदा कोणत्या तरी संस्था व्हॉलेंटियर साठी फॉर्म वगैरे पाठवतात किंवा असं काहीतरी आपण बघतो. ओके. आणि व्हॉलेंटियरशिप म्हणजे काय की तुम्ही स्वतःच्या मर्जीनं तुम्हाला जेव्हा जमेल, जसा जमेल तसं योगदान त्या कामासाठी देता. ओके. आणि तुमच्यावर कोणाची जबरदस्ती नसते व्हॉलेंटियरशिप करताना की तुला हे करायचंच आहे, तू हे केलंच पाहिजे. ओके. तर अशा व्हॉलेंटियर्सला, मग ते गावातले असतील युवक किंवा मग बाहेरच्या गावातले असतील. आणि व्हॉलेंटियरशिप मध्ये तुम्ही हे करू शकता की तुमचं जर नेटवर्क छान असेल तर जी लोक समुदाय विकास या कामावर काम करताय किंवा मग तुम्ही ठरवलाय की सार्वजनिक स्वच्छतेवर काम करणं, तर यावर काही लोक जर काम करत असतील तर त्यांना तुम्ही त्या व्हॉलेंटियरशिपसाठी आव्हान करू शकता आणि लोक तयार असतात यासाठी. दे आर विलिंग टू डू वर्क विथ यू. त्यांचं योगदान देण्यासाठी ते तयार असतात. त्यांची जी स्ट्रेंथ आहे किंवा मग त्यांची जी अभ्यास पातळी आहे किंवा मग त्यांचं जे काम आहे त्यातून वेळ काढून ते तुमच्यासोबत काम करायला इच्छुक असतात. तर असे व्हॉलेंटियर शोधणं हे खूप महत्वाचं आहे या प्लॅन मध्ये. जेव्हा कृती आपण लागू करतो त्याच्या कम्युनिटी मेंबर्स, समुदायातले जे व्यक्ती आहेत त्याशिवाय हे काम पूर्णच होऊ शकत नाही. म्हणजे आपण बघितलं की सत्यमेव जयतेची जी वॉटर कप स्पर्धा वगैरे आहे त्याच्यातली जर लोक 3-4च लोक काम करतील तर नाही होऊ शकत काम. त्यासाठी गावाने तयार होणं गरजेचं आहे. समुदायातले जे मेंबर्स आहेत त्यांनी तयार होणं गरजेचं आहे. ओके. तर हे समुदायातले मेंबर असे जे पॉझिटिव्ह आहेत काम करण्यासाठी त्यांना इन्क्लूड करणं याच्यात महत्वाचं आहे. फायनान्शियल ऍसेट. ओके. आपल्याला फंड वगैरे मिळाला ग्रामपंचायतीकडून, एखाद्या संस्थेकडून किंवा आपण तो उभारला, लोकवर्गणीद्वारे आपण तो उभारला. पण तो फंड इनफ आहे का? हे आपल्याला हे काम करताना सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. ओके. यानंतर या प्लॅनला लागू करताना सगळ्यांनी एकत्र होऊन काही पॉइंट्सवर लक्ष देणं गरजेचं आहे. ते पॉइंट्स म्हणजे जे कॉमन विजन आहे तुमचं आणि जो उद्देश आहे या कामाचा तो एकमेकांसोबत पुन्हा शेअर करणं. कारण समुदाय विकास प्रक्रियेत भरपूरदा असं होते की आपण आपले उद्देश विसरत चालतो किंवा ते उद्देश क्षणोक्षणी चेंज होत असतात. सो त्यांना आठवणं, त्याची पुनरावृत्ती करणं आणि ते एकमेकांसोबत पुन्हा शेअर करणं. ओके. त्यानंतर काम सुरू केल्यानंतर शॉर्ट टर्म गोल, मिड टर्म गोल, लॉंग टर्म गोल कोणते आहेत हे ठरवणं. ओके. म्हणजे टप्पे ठरवणे आपल्या कामाचे की पहिले काय करायचंय आपल्याला. ओके. पहिले आपल्याला सर्व्हे कम्प्लीट करायचंय. दुसरा आपल्याला मोजमाप करायचंय गटार बांधणीचं. तिसरं आपल्याला डम्पिंग ग्राउंडवर फोकस करायचा आहे. आणि चौथं काय आहे की लोकांनी याचा वापर, एंड टर्म गोल आपलं म्हणजे लॉंग टर्म गोल काय असेल की लोकांनी याचा वापर व्यवस्थितरित्या करणं गरजेचं आहे. कारण जेव्हा समुदाय या गोष्टींचा, या टर्म्सचा, या उद्देशांचा वापर करणं शिकेल
तेव्हा कुठे सार्वजनिक स्वच्छतेवर तुम्ही काम केलं आणि ते सक्सेस झालं हे आपण म्हणू शकतो. नाहीतर आपण गावांमध्ये बघितलंय सार्वजनिक शौचालय उभारली आहेत, पण त्यांची हालत काय आहे? एकतर समुदाय हे विचार करत नाही की हे सगळ्यांसाठी आहे. हे गव्हर्नमेंटने दिलंय फक्त असं विचार करून त्याचा वापर करतात आणि 15 दिवसात त्याची वाट लागते. लिटरली ही कंडिशन आहे प्रत्येक गावांमध्ये. काही गावं सोडली तर अपवाद प्रत्येक ठिकाणी असतो. ओके. सो समुदायाला या प्रक्रियेत जाणीव करून देणं महत्वाचं आहे की जे होते ते तुमच्यासाठी होते. ओके. तुमच्या सोबत आम्ही काम करतोय हे तुमच्या आरोग्य दर्जा सुधारला जावा यासाठी काम करतोय. सो याची काळजी घेणं सुद्धा तुमचं काम आहे. ओके. स्किल आणि लीडरशिप तयार करणं या कामादरम्यान. ओके. हे काम जेव्हा सुरू होईल, ऍक्शन प्लॅन तुम्ही जेव्हा लागू कराल, तेव्हा आपोआप काही लीडर्स तयार होतात. काही युथ ग्रुप्स असतील, जे युवकांना मोबिलाईज करू शकतील. म्हणजे हे नाही बरं आपले दादा, काका, मावसा, बॅनर बाजवाले ते नेते नाहीये. जे खरंच इच्छुक आहेत युवक म्हणजे ग्रामीण विकासामध्ये गावासाठी काम करण्यामध्ये ते युवक तुम्हाला जॉईन होतील. त्यांचे लिडरशिप स्किल्स भलेही काही असो, ते शिकलेले असो किंवा नसो, त्यांचे स्किल्स मॅन्युअल स्किल असतील किंवा मग काय म्हणतो लिटरसी स्किल असतील त्याच्याद्वारे ते तुम्हाला मदत करू शकतात. महिलांना मोबिलाईज करण्यासाठी गावात भरपूर अशा महिला असतात ज्या महिलांचा गट चालवतात. तो सेल्फ हेल्प ग्रुप असो किंवा मग अदर ऍक्टिव्हिटीज असो. पुढाकार घेण्यासाठी त्या महिला नेहमी तयार असतात. गावामध्ये जर किसान ग्रुप असेल ना, शेतकऱ्यांचा ग्रुप असेल तर त्याचे लीडर्स असतात. असे लीडर सुद्धा या कृतीच्या कामामध्ये काम सुरू होईल त्याच्यामध्ये मदत करू शकतात आपल्याला. आणि याचा फायदा काय आहे या लीडर्सना सोबत घेण्याचा की ते प्रत्येक गटावर नियंत्रण ठेवतात आणि या लीडर्सला जर तुम्ही विश्वासात घेतलं या कामामध्ये तर तुम्ही कंट्रोल ओव्हर करू शकता. म्हणजे कंट्रोल ओव्हर इन द सेन्स की पॉवर किंवा मग याच्या दृष्टीने नाही तर कामाच्या दृष्टीने. ओके. कारण हे लीडर्स पटवून देतील त्या ग्रुपला त्यांचा ज्यांच्यावर कंट्रोल आहे त्यांना की हे गाव आपल्यासाठी आणि हे काम आपल्यासाठी आणि आपल्या गावासाठी किती महत्वाचं आहे. ओके. तर असे लीडर्स शोधणं सुद्धा गरजेचं आहे. क्लिअर रोल्स यासाठी महत्वाचे आहे की तुम्ही ठरवलं पाहिजे की कोणाला कोणती जबाबदारी कशी पार पाडायची. नाहीतर होते असं की सिमेंटच्या थैल्या आणायच्या तर तो एकच बघतो, लगेच त्याला काही सांगितलं जाते की ट्रॅक्टरचं जे आपण फॉर्म भरला होता फंडिंगसाठीचा तो पण तू भर. नाही. भलेही काम छोटं असलं तरी रोल्स रिस्पॉन्सिबिलिटी प्रत्येकाला वाटून द्या. त्याशिवाय काम नाही होणार. नाहीतर कामाची पूर्ण गडबड होईल आणि काय सुरू आहे कोणालाही नाही समजणार. काम सुरू असताना जेव्हा तुम्ही ही कृती करता, जेव्हा तुम्ही सुरुवात करता कामाला, तर फक्त काम करून उपयोग नाहीये. त्यासाठी ओपन कम्युनिकेशन महत्वाचं आहे. आठवड्यातून एकदा आढावा घ्या कामांचा. बैठकी घ्या. चर्चा करा लोकांसोबत. जो गट काम करतोय त्यांच्यासोबत चर्चा करा. आपल्याला आणखी काय करता येईल किंवा काय केलं आहे आपण आतापर्यंत या गोष्टींवर चर्चा करणं खूप गरजेचं आहे. ओके. आणि यामध्ये त्यांचे सुद्धा इन्साइट घ्या, समुदायाचे इन्साइट्स घ्या. कारण गावाची माहिती आपल्यापेक्षा त्यांना खूप जास्त माहिती असते. ओके. आणखी एक गोष्ट म्हणजे म्युच्युअल रिस्पेक्ट. एकमेकांची रिस्पेक्ट करणं. कोण कोणतंही काम करत असो डझंट मॅटर. आपण आधीच बोललो की आपल्याला समुदायासोबत काम करणं आहे. सो जर तुम्ही काम करत आहात समुदायात तर प्लीज स्वतःला हिरो समजू नका. ओके. कधी स्वतःला हिरो समजू नका समुदायासोबत काम करताना. तुम्ही समुदायाचाच एक भाग आहात हे समजून काम करा. आय नो की तुम्ही आयडल ठराल, काही लोकांसाठी इन्स्पिरेशन ठराल. ते काम झाल्यानंतर ठराल किंवा कामाच्या दरम्यान ठराल. पण तो इगो आपल्यामध्ये ऍज अ डेव्हलपमेंट प्रॅक्टिशनर आपल्यामध्ये तो इगो येऊ देता कामा नये. तुम्ही जर चर्चा करताय कोणासोबत ही गोष्ट महत्वाची आहे प्रॅक्टिसमध्ये. काय स्किल असले पाहिजे त्याच्यातली सोपी गोष्ट आहे. तुम्ही लोकांसोबत चर्चा करताय, ग्रामस्थांसोबत चर्चा करताय. तुम्ही खुर्चीवर बसले असाल ना, सगळ्यांसाठी खुर्च्या आणा. नाहीतर समुदाय जमीनवर बसलाय ना, तुम्ही सुद्धा जमीनवर बसा. तेव्हा कुठे आपले पण त्यांच्यामध्ये निर्माण होईल. आपल्या डिग्रीच्या चपला बाहेर काढा. लोकांसाठी काम करायचं असेल, समुदायासाठी काम करायचं असेल तर समुदाय व्हावं लागतं आपल्याला. सो आपल्या डिग्रीची आपण काय शिकलं या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून समुदायामध्ये सहभागी व्हा. त्यांच्या सोबत बसा, त्यांच्या सोबत चर्चा करा.
अप डाऊन तिथे नसले पाहिजे. खूप छोट्या गोष्टी आहे पण पॉवर इम्बॅलन्स खूप करतात. ओके. सो म्युच्युअल रिस्पेक्ट नावाचा प्रकार तिथे जन्म घेतो, की हा माणूस आमच्या गावात काम करण्यासाठी आलाय आणि तो आमची रिस्पेक्ट करतो, आमच्या कल्चरची रिस्पेक्ट करतो आणि आम्ही जसं वागतो तसा तो वागतोय. म्हणजे तो आमच्या समुदायाचा भाग आहे आणि तेव्हा कुठे लोक, तेव्हा कुठे समुदाय तुम्हाला स्वीकारेल. ओके. टाइम मॅनेजमेंट या कृतीमध्ये खूप महत्वाचं आहे. आधीच तुम्ही डेडलाईन ठरवले त्यानुसार काम करायचा प्रयत्न करा. 1-2 दिवस मागे पुढे होईल, 8-10 दिवस मागे पुढे होईल, इट्स ओके. बट त्या टाइम फ्रेम मध्ये काम करणं खूप महत्वाचं आहे. आणि तुम्ही डेव्हलपमेंट प्रॅक्टिशनर आहात, तर हे काम सुरू असताना तुम्ही रेकॉर्ड ठेवलं पाहिजे. काय काम सुरू आहे, कधी पूर्ण झालं, कोणी काय केलं, फील्डचे इनसाइट्स काय काय आहेत, काय काय समस्या आल्या, याचं रेकॉर्ड ठेवणं तुम्हाला महत्वाचं आहे. याचबरोबर फायनान्शियल रेकॉर्ड ठेवणं सुद्धा. त्याशिवाय ट्रान्सपरन्सी आणि अकाउंटेबिलिटी नावाचा जो प्रकार आहे तो तुमच्या कामामध्ये नाही आहे. सो हे रेकॉर्ड तुम्ही ठेवणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाचं सेलिब्रेशन ऑफ सक्सेस. ओके. आपण ठरवलं होतं की आपल्याला काय करायचं आहे, गावासाठी ट्रॅक्टर घ्यायचा आहे जो की कचरा संकलनासाठी मदत करेल, सर्वे करायचा आहे. ओके. गटारांची पुनर्बांधणी करायची आहे. तर आपली ही प्रक्रिया चालू राहणार आहे, पण ज्या दिवशी ट्रॅक्टर सँक्शन झालं ना त्या दिवशी सेलिब्रेट करा. ओके. याच्यामुळे होते काय, ज्या दिवशी तुमच्या गटारांची पुनर्बांधणी झाली ना, एक मीटिंग बोलवा, चहा पार्टी ठेवा. ओके. किंवा मग बिस्किटचा पुडा वगैरे काही असेल, तो सक्सेस सेलिब्रेट करा. याच्याने काय होते, एक नवीन जोश निर्माण होतो आणखी. त्या कृती गटामध्ये आणि काम करणाऱ्या लोकांमध्ये सुद्धा एक जोश निर्माण होतो आणि काम करायला आणखी मजा येते. सो सेलिब्रेट इव्हन लिटल, काय म्हणतो आपण त्याला, लिटल सक्सेस. छोटे छोटे सक्सेस जे आहेत ते तुम्ही सेलिब्रेट करा. आणि सगळ्यात महत्वाचं या 9व्या पायरीमध्ये येते की फन. ओके. जो डेव्हलपमेंट प्रॅक्टिशनर आहे त्यानं काही गोष्टी शिकणं, काही ऍक्टिव्हिटीज शिकणं खूप महत्वाचं आहे, जे काम करताना लोकांना एनर्जेटिक ठेवतील. एनर्जेटिक गेम्स असतील, काही गाणी असतील. ओके. म्हणजे आपण एनएसएस ची शिबिरं केली, आपण श्रमदान करताना गाणी म्हणतो, 4 वाजले कोंबडा आरवला वगैरे, किंवा मग जेवताना सुद्धा आपलं टनटन वाजलं वगैरे, काही ना काही सुरू असते. हे काय असते, आपल्या कामाचा क्षीण घालवण्यासाठी किंवा आपल्यामध्ये जोश निर्माण करण्यासाठी मदत करते. किंवा जर समुदाय गटार पुनर्बांधणीमध्ये उदाहरण देतो मी, की ग्रामस्थ सहभागी आहेत, तेच बिचारे बांधकाम वगैरे करतायत. तर जेव्हा पाण्याचा किंवा जेवणाचा ब्रेक तुम्ही घ्याल, तेव्हा एखादा फन गेम अरेंज करा. ओके. कारण एक नवी एनर्जी देईल तो लोकांमध्ये. यानंतरची सॉरी 9वी पायरी आता येईल आपली, की रिझल्ट जो आहे, जो निकाल आहे आतापर्यंतच्या कामाचा, त्याचं मूल्यांकन करा. सो जे आपण काम केलं, म्हणजे उदाहरण की आपण 8वी प्रक्रिया पण पार केली, 9वी प्रक्रियात आपण आलो आहोत, जिचं आपण म्हणू की मूल्यांकन करणं, तुमच्या कृतीचं मूल्यांकन करणं, कृती मूल्यांकन असं नाव देऊ शकतो आपण. तर जर आपण पारंपरिक दृष्ट्या बघितलं, जी गावं आपण बघतो मॉडेल विलेज म्हणून ठरली आहेत, किंवा मग काही असे समुदाय आहेत ज्यांच्याबद्दल आपल्याला माहिती नाही, पण त्यांचं सोशल स्ट्रक्चर किंवा इकॉनॉमिकल स्ट्रक्चर जे आहे ते खूप स्ट्रॉंग आहे. आणि तिथे कोणी बाहेरचा माणूस गेला नव्हता काम करण्यासाठी. त्या समुदायातूनच काही लीडर्स तयार झाले होते. आणि ते लीडर्स का तयार झाले होते याचं एक मुख्य कारण म्हणजे त्यांना त्यांचा एक्सपिरियन्स होता, त्यांच्या गावाचा एक्सपिरियन्स होता. ओके. सो हा एक्सपिरियन्स आपल्यासाठी केव्हा येईल माहितीये का? जेव्हा आपलं काम समाप्त झालं. म्हणजे आपण उदाहरण घेऊ की शिरपूर नावाच्या गावामध्ये तुम्ही हे काम करणार होता. तुम्ही 8 पायऱ्या तुमच्या पूर्ण केल्या. तुमचं गटार पुनर्बांधणीचं काम पण झालं, सर्वे झाला, ट्रॅक्टर आलं, कचरा संकलन सुरू आहे, डम्पिंग ग्राउंड तयार झालं. सगळं काम व्यवस्थित झालं. तुम्ही जे ठरवलं होतं ते तुम्ही सेलिब्रेट केली सगळी सक्सेस. तर असं नाही की मग डम्पिंग ग्राउंड तयार झाला आणि उचलली बॅग न चालला घरी. झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला काही काळ तिथे व्यतीत करावा लागेल. कारण तुमच्या कामाचं मूल्यांकन करणं तुम्हाला गरजेचं आहे. सो यासाठी तुमचे जे रेकॉर्ड्स आहेत, तुम्ही जे रेकॉर्ड कीप केले आहेत, सगळ्या गोष्टी तयार केल्या आहेत, त्यांचं मूल्यांकन करा. लोकांशी बोला की आपलं काम कसं झालं, आणखी काय करणं अपेक्षित आहे, समुदायाच्या आणखी काही गरजा आहेत का. ओके.
तो याच्याने हे होईल की तुमचं मूल्यांकन करता येईल कामाचं, आणि जर तुम्हाला दुसऱ्या गावात जर हेच काम करायचं असेल तर हा अहवाल, हे मूल्यांकन तुमच्या नेहमी कामी येणार आहे. सो तुमच्या कृतीचं मूल्यांकन करा आणि त्याचा रिझल्ट काढा की तुमचे जे विजन होते, उद्देश होते, किती प्रमाणात सक्सेस झाले. डझंट मॅटर तुम्ही 10 उद्देश ठरवले होते तर त्यातले 4 पूर्ण नाही झाले, चालेल. 6 तर पूर्ण झाले ना. इट्स लाईक अ हायपोथेसिस. आपण संशोधन करताना जी गृहीतक पकडतो 5 किंवा 6, त्यातली काही पूर्ण होतात, काही नाही होत. सो इट्स नॉट अ एंड ऑफ द वर्ल्ड. जगाचा अंत नाहीये ना काही जर नाही पूर्ण झालं तर. इट्स ओके. नाही पूर्ण झाले उद्देश, इट्स ओके. पण पुढे जेव्हा तुम्ही काम कराल तेव्हा तुम्हाला कळेल की ते उद्देश पूर्ण का नाही झाले, याची रिझल्ट तुमच्याकडे असतील, या अहवालातून तुम्हाला कळेल. सो पुढच्या गावात जेव्हा तुम्ही काम करायला जाल तेव्हा ह्या अहवालातून तुम्हाला इन्साइट्स मिळतील नवीन. ओके, मागच्या वेळी असं झालं होतं तर मी हे ट्राय करू का आता, असं करायचं का आणखी. ओके. आणि शेवटची प्रक्रिया, 10वी प्रक्रिया, की 10वा पॉइंट आपण म्हणू याला शेवटचा, की चर्चा करणं, गटांसोबत चर्चा करणं आणि रिग्रुप करणं लोकांना. काम वगैरे झालं, तुम्ही मूल्यांकन अहवाल तयार झाला, तर जेव्हा तुम्ही गावातून निघणार आहात किंवा जाणार आहात, इव्हन दो तुम्ही गावातलेच आहात, तुम्ही त्या गावचे स्थानिक असाल, तरी सुद्धा तुम्हाला हा एका पॉइंटला तुम्हाला काय म्हणतो आपण त्याला, माघार नाही म्हणता येणार, एक स्टॉप द्यावा लागतो स्वतःला सुद्धा, कारण तुमचं काम ते पूर्ण झालंय. सो अशा वेळी जो समुदाय तुमच्या सोबत या प्रक्रियेत होता त्यांचा एक रिग्रुप तयार करा, त्यांच्यासोबत चर्चा करा आणि प्रत्येकाला शाबासकी द्या. इव्हन दो स्वतःला, प्रत्येकाला स्वतःची पाठ थोपवायला लावा, कारण ह्या प्रक्रियेमध्ये प्रत्येकाचं हारीचा का म्हणा वाटा आहे, आणि त्या वाटेशिवाय हे काम पूर्ण झालेलं नसते. ओके. त्यानंतर एखादी फन ऍक्टिव्हिटी त्याच्यात करा, जेणेकरून, किंवा मग एखादं एक एक काही ग्रुप्स तयार करा, त्या मोठ्या ग्रुपचे काही छोटे छोटे ग्रुप्स तयार करा आणि त्यांना जबाबदाऱ्या द्या काही, की आता काम झालं आहे या विषयावर, तरी तुमची जबाबदारी आहे की गटार पुनर्बांधणी झालंय तर हा ग्रुप त्याच्यावर लक्ष ठेवेल, त्याच्या आजूबाजूला त्याच्यावर पाणी वगैरे मारणं, घाण वगैरे निघते की नाही याच्यावर लक्ष देणं. ओके. गाडी प्रत्येक वॉर्ड मध्ये किंवा प्रत्येक गल्लीमध्ये कोणकोणत्या दिवशी येते आहे, वेळेवर येते का, याच्यावर लक्ष ठेवणं, यासाठी एक ग्रुप असेल. ओके. कचरा कोण बाहेर टाकते का हे त्याला दंड करणं, याच्यावर एक ग्रुप असेल. सो या ग्रुप्सना रिग्रुप्स करायचे छोटे छोटे आणि त्यांना ही कामं वाटून द्यायची. ओके. आणि त्यानंतर आपण असं म्हणू शकतो की यस, आता आपण पुढे वळूयात, पुढच्या कामासाठी वळूयात. ओके. सो ओके, सो ही समुदाय विकास प्रक्रियाच्या काही ठळक पायऱ्या, म्हणजे याच्या पायऱ्या अनंत पायऱ्या आपण म्हणू शकतो, कारण तुम्ही सोशल वर्कच्या स्टुडंट असाल, किंवा मग रुरल डेव्हलपमेंटचे असाल किंवा कम्युनिटी डेव्हलपमेंटचे असाल, कम्युनिटी ऑर्गनायझेशनचे स्टुडंट्स असाल, तर पायऱ्या वेगवेगळ्या आहेत, पण ह्या काही कॉमन पायऱ्या आपण यामध्ये बघितल्या होत्या. ओके. सो प्लीज कोणाचे काही. हा रोशन. म्हणजे आपल्यापैकी काही व्यक्ती जर स्वतःच्या गावांमध्ये काम करण्यास तयारी करत असाल, किंवा मग तुम्हाला काही इन्साइट्स, काही टूल्स वगैरे हवे असतील, ते सुद्धा तुम्ही विचारू शकता, कारण मागील काही वर्षांपासून मी त्याचा उपयोग करत आलो आहे आणि काही प्रमाणात ते सक्सेस सुद्धा झाले आहे. सो तुम्ही विचारू शकता याबद्दल काही, की ग्रामीण विकासात कोणतं पद्धत वापरायची. हॅलो सर. हा रोशन. हा, तुम्ही ते म्हटलं की आपण ग्रामविकास साठी काम करू शकतो. हा हा.
तर ते कसं करायचं मग ग्रामपंचायत मध्ये जाऊन? हा, हे पहा, आपण ग्रामपंचायतीचा पुढचा टप्पा बघतोय ऍज अ डेव्हलपमेंट प्रॅक्टिशनर म्हणून आपण बघतोय. ओके, असं. तर यामध्ये आता असं नाही ना की तुम्हाला उदाहरणार्थ एक मिनिट रोशन, तुम्ही म्यूट करता का? मी सांगतो उत्तर. ओके, आवाज रिफ्लेक्ट होतोय. आता येतोय व्यवस्थित. ओके ओके. सो हे बघा, ग्रामपंचायतीचं जे काम आहे ते तर ते करणारच आहेत किंवा नाही करणार आहे, डझंट मॅटर. पण जर तुमची इच्छा आहे तुमच्या गावात काम करायची, तर जे आपण समुदाय विकासाची प्रक्रिया बघितली त्यानुसार तुम्हाला तुमचे ध्येय ठरवावे लागतील आधी, की आपल्या गावामध्ये काय प्रॉब्लेम आहे. ओके, आणि तुम्हाला स्वतः ही सगळी प्रक्रिया करावी लागेल. आणि ग्रामपंचायतीचा रोल केव्हा येणार आहे? तुमचा ऍक्शन प्लॅन जेव्हा तयार होईल. इवन दो तुम्ही जेव्हा जे इंटरेस्ट ग्रुप आहात, तिसऱ्या आणि चौथ्या आपण जी पायरी बघितली, की अशा गटाचं आयडेंटिफिकेशन करणं, अशा गटाला शोधणं जे तुमच्या सोबत काम करायला तयार आहात, तेव्हा ग्रामपंचायतीचा एक काय म्हणतो आपण पार्टिसिपेटरी रोल तिथे असणार आहे, ऍज अ हेल्पर म्हणून फक्त. कारण ते काम कोण करत आहे? तुम्ही करत आहात. ते काम ग्रामपंचायत नाही करत. ओके, सर आधी भेट तर द्यावं लागेल ना आपल्याला? नाही नाही, ग्रामपंचायतीला भेट द्यायची काय गरज आहे? जर तुम्ही इनिशिएटिव्ह घेताय तर भेट द्यायची काय गरज आहे? आधी तुम्ही तुमच्या समुदायाबद्दलची माहिती एकत्रित करा. भेट द्यायची गरज केव्हा असेल? जेव्हा तुम्ही सगळं आयडेंटिफिकेशन केलं. ओके, तुमची ओके. समस्या वगैरे शोधली, की ओके हा मला या समस्येवर काम करायचं आहे. कारण तुम्हाला ज्याच्यावर काम करायचं आहे त्याच्यावर ग्रामपंचायतीला सुद्धा काम करायचं आहे हे शक्य नाहीये ना. हम्म. कारण ग्रामपंचायतीला कोणत्या विषयावर काम करायचं हे आपल्यालाच माहित नसतं कधी, किंवा हो सर. त्यांनाच माहित नसतं की आपल्याला खरंच काम करायचं आहे का. ओके, सो तुम्ही ठरवा, तुम्ही तुमचा प्लॅन बनवा, त्यानंतर ग्रामपंचायतीकडे जा, की मी गावासाठी हा प्लॅन तयार केलाय. त्यांना समजून सांगा, त्यांना पटवून द्या आणि त्यानंतर त्यांची मदत घ्या. ओके, तेव्हा कुठे ते त्या प्रोसेसमध्ये सहभागी होणार आहे. आणि या प्रक्रियेत विरोध होईल तुम्हाला. कारण बघा, होते असं भरपूरदा असं होते की जे आता सत्तेत लोक आहेत ना, ते तर तुम्हाला हो म्हणतील, की हो रोशन चालेल, आपण गावासाठी तू प्लॅन तयार केलाय, खूप छान आहे हा. ते तयार होतील. पण जे आजी माजी सरपंच आहेत त्यांचा जळपडाट होऊ शकतो. का होऊ शकतो? कारण ते सत्तेत असताना असं काही काम झालं नाहीये ना. सो तुम्हाला हा सुद्धा विचार करावा लागेल, की जे पॉवर स्ट्रक्चर्ड आहे आपल्या गावातलं, ते कसं काम करतंय. यासाठी तुम्हाला स्वतः आधी अभ्यास करावा लागेल, नंतर ग्रामपंचायतीचा ची पायरी गाठावी लागेल. आणि यासाठी तुम्हाला तुमचे पर्सनल टॅक्टिक्स सुद्धा तयार करावे लागतील, की मला कोणासोबत कशी डील करायची आहे. ओके? ठीक आहे सर. ओके. ओके, प्लीज कोणी प्रश्न असतील तर प्लीज विचारा. Hello, sir. हाय सृष्टी. Hello, sir. Good evening. हा सृष्टी, गुड इव्हनिंग. ॲज अ NSS व्हॉलंटियर म्हणून आपल्या जिल्ह्यासाठी काय काय करता येईल? ओके, NSS व्हॉलंटियर. सो सृष्टी, म्हणजे मी माझा अनुभव सांगतो. मी आमच्या युनिव्हर्सिटीचा NSSचा सिनेट होतो. ग्रॅज्युएशनला असताना तेव्हा जे आपण म्हणतो की स्मार्ट विलेज कन्सेप्ट आम्ही अंतर्भूत केली होती उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अंतर्गत. तर तेव्हा एक गोष्ट लक्षात आली होती की NSSचं काम ठीक आहे, आपण म्हणतो नॉट मी बट यू, जे आपण लोगो वगैरे किंवा मोटो वगैरे ठरवतो. तर आपण आधी स्वतः विचार केला पाहिजे हा, की आपण जे NSS अंतर्गत करणार आहोत ते लॉंग टर्म आहे का? सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा आहे. कारण आपण 10 दिवस गावांमध्ये शिबिरं घेतो आणि गावातल्या लोकांचे इन्साइट्स बघा तुम्ही त्यावर काय असतात. अरे काय नाही, दरवर्षी येतात, कुठे गाव साफ करता आणि निघून जातात. लोक तुम्हाला त्यावेळेला ऍज अ प्रॅक्टिशनर नाही समजत, तुम्हाला ऍज अ मदतनीस किंवा नोकर समजतात. ओके,
हा स्वतःचा अनुभव सांगतो मी आणि तुम्हाला सुद्धा तो अनुभव आला असेल. बट ब्रॉड Yes. लेवलला ब्रॉडर लेवलला जर आपल्याला काम करायचं असेल तर आपण तुम्ही 3 ते 5 वर्ष एखाद्या कॉलेजमध्ये असाल आणि एनएसएस व्हॉलंटियर राहणार आहात. ओके. पण त्यानंतर तुमची जी लीडरशिप आहे किंवा तुमचा जो संघ आहे एक आता एनएसएसचा, तुम्ही जे गोल ठरवला आहे ते किती लांबपर्यंत कायम सुरू असेल यासाठी एक एक काय म्हणतो आपण त्याला डॉक्युमेंटेशन तयार करणं गरजेचं आहे. म्हणजे उदाहरण सृष्टी, तुमचा आता एनएसएसचा ग्रुप आहे आणि तुम्ही ठरवलं की आपल्या सपोज एक्झाम्पल तुम्ही अमरावतीला राहता आणि अमरावती शेजारी एखादं गाव असेल. तुम्ही आता ठरवलं तुमच्या एनएसएस ग्रुपने जर आता ठरवलं की जिल्ह्याचा नहीं है, जिल्हा खूप मोठा है तो. अगर आपको समुदाय के विकास में सहभागी होना है, ओके, उसमें पार्टिसिपेट होना है, तो सबसे पहले आपको एक गाव को बदलना होगा, उसके बाद जिल्हे को बदल सकते हो आप. ही गोष्ट लक्षात ठेवा. ओके. तर ब्रॉडर जिल्हा झाला, पण तुम्ही असं ठरवू शकता की चला मी सृष्टी आणि माझे 50 व्हॉलंटियर्स आहेत एनएसएसचे. आमची जबरदस्त टीम आहे, जी प्लॅनिंग प्रोसेसमध्ये सुद्धा एकदम मस्त काम करते. एक्झिक्युशन मध्ये सुद्धा जबरदस्त काम करते आणि इव्हॅल्युएशन सुद्धा कामाचं एकदम छान प्रकारे करते. आणि तुम्ही आहात सेकंड इयरला आता. ओके. आणि तुमच्याकडे आहे अजून 2 वर्ष, सेकंड इयर आणि थर्ड इयर. तर तुम्ही एक प्लॅन तयार केला की अमरावती शेजारी अमुक-तमुक एक गाव आहे. ओके. सपोज भोलाणे नावाचं गाव आहे. भोलाणे गावाला आम्हाला बदलायचं आहे किंवा काही विकास करायचा आहे. तुम्ही तुमचा कृती आराखडा बनवला वगैरे. ओके. गावात काम करायला सुरुवात केली. तुम्ही दर शनिवार, रविवार जाता तिथे डेडिकेटेड होता आणि काम करता, लोकांना एकत्रित करता. पण थर्ड इयर तुमचं समाप्त झाल्यानंतर जर तुम्हाला दिल्ली किंवा मग बेंगलोर अशा ठिकाणी जर हैदराबाद किंवा आउट ऑफ इंडिया शिकायला जायचं असेल किंवा तुम्ही मास्टरला दुसऱ्या युनिव्हर्सिटीत महाराष्ट्रात शिकायला गेला, तर नंतर त्या कामाचं काय होणार आहे? कारण तुम्ही रोल्स रिस्पॉन्सिबिलिटी आधीच ठरवलंय की कोण काय करणार आहे, कोण कशावर काम करणार आहे. सो त्या थर्ड इयर नंतर त्या गावाचं काय? ओके. कारण काम करत असताना भरपूरदा आपण प्रॉमिसेस करतो लोकांना जे करायला नको. ते होतात. पण मग तुम्ही निघून गेल्यानंतर काय? सो यासाठी एक सस्टेनेबल तुम्हाला चेन तयार करावी लागेल. म्हणजे पुढच्या वर्षी एनएसएस व्हॉलंटियर येतील, त्यांना कंपल्सरी जबाबदारी द्यावी लागेल, की आपण हे गाव दत्तक घेतलंय किंवा आपण या समुदायाचा विकास करायचं ठरवलं आहे ॲज अ टीम म्हणून, तर तुम्हाला सुद्धा या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील. ओके. सो सगळ्यात आधी हेच की तुमचं काम हे बघा काय करता येईल हे नंतरचा प्रश्न आहे. कसं करता येईल आणि ते सस्टेनेबल कसं असणार आहे कायमस्वरूपी हे महत्वाचं आहे सृष्टी. कारण एनएसएसचं जर म्हटलं तर लॉंग टर्म नाही आपण हे करू शकत. तुम्हाला 3 ते 5 वर्षानंतर जॉब लागणार आहे. तुम्ही त्याचे मेंबर नसणार आहे. पण मग तुम्ही जेव्हा अर्ध्यातून काम सोडून जाणार आहात समुदायातलं, तेव्हा लोकांना सुद्धा वाईट वाटेल आणि नेक्स्ट टाइम जर कोणी आलं त्या गावात काम करायला, तर ट्रस्ट इश्यू निर्माण होतील त्यांचे. सो काय करता येईल याच्या आधी हा विचार करा, की त्याला सस्टेनेबल कसं करता येईल? प्लॅनिंग करा आधी. ओके. एक चेन तयार करा, की तुम्ही गेल्या सुद्धा जो येणारा एनएसएस व्हॉलंटियरचा ग्रुप आहे, तो ते काम सकारात्मक पद्धतीनं आणि त्याच इंटरेस्टनं पुढे करणार आहे. ओके. सो नाहीतर काय आपले असतातच ना हेल्थ कॅम्प तर एनएसएसच्या अंतर्गत होतातच. ग्रामीण स्वच्छता 10 दिवस आपण करतोच किंवा वर्षभर करू. लोकांना पथनाट्यातून जनजागृती करू. बट दॅट्स नॉट अ लाँग टर्म सोल्युशन. त्यातून किती महिनाभर, 2 महिने, 6 महिने लोकांमध्ये जोश निर्माण होतो फक्त. ओके. त्यानंतर नाही होत. सो ती प्रोसेस लॉंग टर्म कशी करता येईल यासाठी तुम्ही तिथे सातत्यानं जाणं गरजेचं आहे आणि तुमचं एक एक अंतिम ध्येय ठरवणं गरजेचं आहे. ओके. बाकी कामं तर भरपूर आहेत करायला तशी. पण ती सस्टेनेबल असतात का हा विचार होणं गरजेचं आहे. म्हणजे एनएसएसच्या अंतर्गत आम्ही पाण्याच्या टाक्या पण बांधल्या होत्या गावामध्ये. एका वर्षानंतर गेलो फक्त व्हिजिटला, काही नाही. काय करतात लोकं काहीच नाही. सार्वजनिक शौचालय आम्ही 10 बांधली होती. लोकं चारा ठेवायचे यार त्याच्यात. एका वर्षानंतर व्हिजिट केली तेव्हा. दॅट्स द Yes, पॉइंट. sir. आपण It's एनएसएस reality. अंतर्गत हो, तेच ना. आपण एनएसएसच्या ह्याच्यात म्हणजे युवा जोश असतो आपला, सगळं आपल्याला चेंज करायचं असतं. पण ते सस्टेनेबल राहील का याचा विचार सुद्धा करणं गरजेचं आहे. हं. सो जर तुम्हाला फर्दर डिस्कशन करायचं असेल किंवा काही तर आपल्याकडे रिसोर्स पर्सन आहेत जे
NSSच्या माध्यमातून ज्यांनी खूप छान काम केलंय, लाँग टर्म काम केलंय आणि ते आता जॉबला आहेत दुसऱ्या ठिकाणी, राज्याच्या बाहेर आहेत किंवा मग राज्यातच आहेत पण दुसऱ्या जिल्ह्यात, पण त्यांचं NSSचं काम अजून सुद्धा त्या गावासाठी सुरू आहे. अशी लोकं आहेत आपल्याकडे. तर आपण ते रिसोर्स मेंबरचे नंबर्स वगैरे, ईमेल आयडी तुम्हाला शेअर करू. तुम्हाला जर कोणत्या विभागासाठी काम करायचं असेल, ठरवायचं असेल, तर तुम्ही करू शकता ते. ओके सर. थँक यू. ओके, वेलकम. हां, विष्णू. नाही, तेच सांगायचं होतं NSSच्या बाबतीत. मी स्वतः सुद्धा 3 वर्ष जेवढे काही कॉलेजमध्ये होतो, 1 वर्ष ॲज अ व्हॉलंटियर आणि 2 वर्षानंतर मी लीडरशिप केलेली आहे कॉलेजमध्ये. आम्ही जे काही काम सुरू ठेवलं ते अजून सुद्धा थोड्याफार प्रमाणात ते चालू राहतं मागच्या पिढी. म्हणजे आम्ही फळ्या तयार करत गेलो, तर ती आपण सातत्यता ठेवू शकलो तर होऊ शकतं चांगल्या प्रकारे. आम्ही खूपच ॲक्टिव्हपणे काम केलं होतं आमच्या बॅचने आणि नंतर सुद्धा ते चालू आहे थोड्याफार प्रमाणात. दॅट्स इट. एवढं सांगायचं. ओके. थँक यू विष्णू, इनसाइट्स शेअर केल्याबद्दल. आणि ओके, आणखी जर कोणाचा प्रश्न असेल तर प्लीज विचारू शकता. ओके, सो मला वाटते आपण इथे थांबूया. जर कोणाला काही प्रश्न असतील संपर्क साधा, कारण मी त्याच विषयात काम करतो, पण त्या विषयात काम केलं आहे. सो जर कोणाचं काही प्रश्न असतील, काही रीडिंग मटेरियल हवं असेल, तर नक्की तुम्ही ग्रुपला किंवा पर्सनल याला विचारू शकता. ओके. आणि एक सेशन आपला राहिला आहे. सॉरी, हा जो काळ होता तो थोडा मेडिकल इमर्जन्सीज वगैरे होता, त्यामुळे काही सेशन्स आपल्याला कंटिन्यू नाही करता आले, पण एक शेवटचं सेशन आपलं होणार आहे 1-2 दिवसामध्येच आणि त्याबद्दलची माहिती मी लवकरच आपल्या ग्रुपला पाठवेल. आणि 9 तारखेपर्यंत तुम्ही कोर्स जो आहे तो पूर्ण करू शकता. आणि